नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र. गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण गाजतंय ते आहे अशोक खरात यांचं. आणि या अशोक खरात प्रकरणातले जसजसे धागे उलगडत जात आहेत, तस तसं पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला अक्षरशः लाज वाटावी असे अनेक धागेदोरे समोर येत आहेत. राजकारण्यांचे संबंध, बड्या धेंडांचे संबंध, संपत्ती, आणखी काय काय या प्रकरणात नाहीये. या प्रकरणाने अक्षरशः महाराष्ट्राला चक्रावून टाकले. पण हे एकच प्रकरण आहे का? तर जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये हा जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आला, म्हणजे 2013ला, तेव्हापासून आतापर्यंत तब्बल 2000 भोंदूबाबांच्या विरोधात खटले दाखल झालेत. हे फक्त खटले दाखल झालेले म्हणजे तक्रारी दाखल झाल्याची प्रकरण आहेत. म्हणजे मुळात ही प्रकरणं किती जास्त प्रमाणात असू शकतात याचा विचार केलेला बरा. या सगळ्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी माझ्या सोबत आज आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर हमीदजी दाभोळकर. डॉक्टर दाभोळकर, तुमचं खूप खूप स्वागत. अक्षरशः चक्रावून टाकणारी आकडेवारी आहे ही. कारण समोर आलेली जी प्रकरणं आहेत, हे अक्षरशः हिमनगाचं टोक आहे असं म्हणायला लागेल. या कायद्यासाठी महाराष्ट्रात लढाई झाली, कायदा अस्तित्वात आला, पण अशोक खरात सारखं प्रकरण जेव्हा उघडकीस येतं तेव्हा आपण जर नजर टाकली तर अक्षरशः सुशिक्षित, अशिक्षित, मोठी, शिकलेली, सत्ताधारी सगळे या जाळ्यामध्ये अडकताना दिसत आहेत. काय कारण वाटतंय तुम्हाला? खरंय, गंभीर वाटावं अशा स्वरूपाची परिस्थिती आहे. आणि गेल्या 12-13 वर्षात तुम्ही म्हटलं तसं 2000 खटले जरी दाखल झाले असले तरी प्रत्यक्षामध्ये कितीतरी शक्यता आहे. सोशल मीडियाचे राजपणे आपण आणखीन कितीतरी असे रील्स तुम्ही जे म्हणतात ते निरीक्षण देखील याच्यात की पूर्वी असं समजलं फक्त अशिक्षित लोकांना पर्याय, पण आता मोठ्या प्रमाणात सुशिक्षित लोक देखील त्याला बळी पडताना दिसत आहेत. आणि याचं महत्वाचं कारण जे वाटतं ते असं की आपल्या शिक्षणामध्ये जरी विज्ञानाविषयी शिक्षण दिलं जात असेल तरी त्याचा गाभा असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे, म्हणजे कार्यभाव, कुठल्याही गोष्टीच्या पाठीमागे काहीतरी कारण असतं आणि ते कारण आपण समजून घेऊ शकतो, ही धारणा आपल्या शिक्षणामध्ये शिकवली जाते. प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला देखील आपल्या शिक्षण पद्धती उद्धट समजलं जातं. आणि त्याच्यामुळे शिक्षण जरी झालं असेल तरी तो माणूस हा चिकित्सक बुद्धीचा असेल, अंधश्रद्धा विरोधी असेल याची खात्री देता येत नाही. दुसऱ्या बाजूला सुशिक्षित वर्गाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदललेल्या सामाजिक जीवनशैलीमध्ये हव्यास ही देखील मोठी बाब त्यांच्या आयुष्यात झालेली आहे. यातली जर लोक बघितली तर ती काही अभावग्रस्ततेतनं अंधश्रद्धेला बळी पडलेली नाही. याच्यातल्या बऱ्याचशा लोकांकडे, राजकारण्यांकडे, जसं की अधिकाऱ्यांकडे मान, सत्ता, पैसे याची कशाची कमी नाही. तरी ते अजून अशा स्वरूपाची एक चंगळवाद जीवनशैली तयार झाली आहे, त्याच्यात हे बळी पडताना दिसतं असं मला वाटतं. विषयी मी बोलत होतो, एका बाजूला शिक्षणामधून वैज्ञानिक दृष्टिकोन हद्दपार असणे, म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर म्हणायचे की आपण विज्ञानाची सृष्टी घेतली पण दृष्टी घेतली नाही. त्यामुळे जो चिकित्सक मनोभाव हा आपल्या शिक्षणामध्ये असणं आवश्यक आहे. प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तींना गप्प न बसता त्यांना प्रश्न विचारण्यासाठी पुढाकार मिळणं आवश्यक आहे. त्या गोष्टी आपल्याकडची शिक्षण पद्धती होत नाही. त्यामुळे जर सुशिक्षित झाली तरी ती अंधश्रद्धा विरोधी असतील याची खात्री देता येत नाही. आणि दुसऱ्या बाजूला जी चंगळवादी जीवनशैली आपल्या राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये देशामध्ये रुजलेली आहे, ही सगळी जी लोक आहेत आपण तर त्यांना काही कमी आहे म्हणून ते बाबा बुवांकडे गेलेले नाहीये. त्यांना आहे ते पुढे पडत नाहीये. म्हणजे त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसे आहे, आहे, तरी देखील त्यांना बाबांकडे जावं असं वाटतंय. म्हणजे हव्यासापोटी त्या बंधुगिरीला बळी पडणारी ही जनता आहे. हे बदल आपण लक्षात घेणं.
आपण जर अशोक खरात या प्रकरणाची चर्चा आधी करायची ठरवली आणि नंतर आपण मागे जाऊया की महाराष्ट्रामध्ये गाजलेली जी प्रकरण आहेत त्यामध्ये की या प्रकरणामध्ये जे लोक अशोक खरातकडे जात होते त्या सगळ्यांमध्ये म्हणजे ते कोणी अशिक्षित आहेत असं म्हणता येणार नाही. अतिशय उच्च शिक्षित उच्च पदस्थ असे लोक आहेत आणि आरोप प्रत्यारोप ज्या पद्धतीने होत आहेत त्यावरून कुठेतरी मंत्रीपद मिळावं म्हणून कुठेतरी आणखी काहीतरी राजकीय लाभ व्हावेत म्हणून हे सगळं जे प्रकरण हे खूप खोल आणि गूढ, कारण ज्या पद्धतीने संपत्ती सुद्धा अशोक खरातची वाढली तो एक भाग म्हणजे सत्ताधारी मोठे लोक उच्च पदस्थ लोक आणि दुसरं असंख्य महिला शोषणाला बळी पडलेल्या आहेत. या महिला पण जाण्याचं काय कारण, कारण तुम्ही अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहात. त्यावरून तुम्ही काय सांगाल की या महिला सुद्धा असंख्य त्यांच्याकडे जात होत्या. खरं म्हणजे एखाद्या स्त्रीला कोणीतरी विचित्र वागलं की लगेच ते वाईट वाटू शकतं, तेही ओळखू येऊ शकतं. पण या सगळ्या महिला ज्या आहेत त्या लैंगिक अत्याचाराच्या बळी पडल्या आणि गप्प बसल्या. मोठ्या प्रमाणात महिला याला बळी पडलेल्या आपल्याला दिसत आहेत आणि याच्या आपण समजून घ्यायला पाहिजे की आपल्या समाजात अजूनही महिलांना निम्न स्वरूपाची वागणूक दिली जाते. पुरुष प्रधान संस्कृती ही आपल्या समाजात. साधं एक उदाहरण घ्यायचं झालं तर जर एखाद्या नवीन लग्न झालेल्या नवरा बायकोला जर मूल होत नसेल तर त्याचा दोष हा पूर्णपणे महिलेवरती जातो. पुरुषाची अगदी तपासणी देखील केली जाते आणि यामधून मग अशा स्वरूपाच्या हिंदू बाबांच्याकडे जाण्यासाठी प्रकार तयार होतो. लैंगिक बाबतीमध्ये ज्यावेळेला छळ झालेला शोषण झालेलं असतं त्यावेळेला त्याच्या विरोधामध्ये जर तर बऱ्याचवेळेला आपल्याकडे विक्टिम केलं जातं की त्या महिलेलाच त्यामध्ये जबाबदार धरलं जातं, तिलाच त्या चारित्र्य उपस्थित केले जातात. इतके पुरुष त्या बाबाकडे गेले त्यांना मात्र जबाबदार त्या प्रमाणात धरलं जात नाही, पण त्या महिलेला मात्र जबाबदार धरलं जातं आणि यातून तिच्या चारित्र्यावरती प्रश्न उभे केले जातात. त्यातून महिला एकदा शोषणासाठी घाबरून अनेक वेळेला पुढे यायचं टाळतात किंवा हे बंधू बाबा या गोष्टीच्या विषयी जागरूक असतात, त्यामुळे ते त्यांना काहीतरी दैवी शक्ती आपल्याकडे आहे असं खऱ्या प्रकरणामध्ये दिसून येते की तो तुझ्या मुलाला करेन, पतीला काहीतरी करेन, घरातल्यांना काहीतरी करेन, अशा भीतीपोटी अनेक वेळेला त्या महिला गप्प बसतात. पण राजकारण्यांनी मात्र यांच्याकडे जाणं हे अत्यंत निंदनीय प्रकार आहे असं मला वाटतं आणि राजकारणाचे आणि बाबाबुवांची जणू काही कृती झाल्यासारखं काहीतरी चित्र आपल्याला गेल्या काही वर्षांमध्ये दिसतंय. सगळ्या पक्षांचे नेते कार्यकर्ते या बाबाबुवांचे भक्त आहेत आणि केवळ तेवढंच नाही तर ते त्यांच्या व्यवसायातले जोडीदार देखील आहेत. त्यामुळे या बाबाबुवांना अतिशय सहजी सत्तेपासून शासनापासून अभय मिळतं आणि आता सेलिब्रिटींचे नेत्यांचे फोटो त्यांच्या सोडावरती आल्यामुळे सामान्य माणसाचं लक्ष देखील त्याच्यावरती पटकन बसतो. त्यामुळे राजकारण्यांपासून या बाबाबुवांनी दूर कसं ठेवायचं हा एक कळीचा प्रश्न आहे सध्याच्या कालखंडातला. आणखी एक महत्वाचं दिसून येते की जिथे वैद्यकीय उपचार अगदी चांगले होऊ शकतात असं सगळ्यांना माहीत असलेलं महाराष्ट्र सारखं पुरोगामी राज्य, पण पुण्यात गेल्या नोव्हेंबरमध्ये एक खटला दाखल झाला होता की आपल्या मुलीला बरं करण्यासाठी 14 कोटी रुपयांची फसवणूक एका बाबांनी केलेली आहे. म्हणजे जेव्हा अशा पद्धतीची प्रकरणं जेव्हा समोर येतात तेव्हा नेमकं काय की विवेक शक्ती गमावून बसलेला समाज की नेमकं काय म्हणायचं याला? नक्की मगाशी जसं आपण म्हटलं तसं शिक्षणाचा आणि चिकित्सक बुद्धीचा आपल्याकडे संबंध राहिलेला नाही आणि त्यामधून मला वाटतं अशा स्वरूपाच्या गोष्टी सुरू होतात. जे पुण्यातलं आपण प्रकरण तर त्यामध्ये त्या ज्या मुली होत्या त्यांना काही अनुवंशिक आजार आहेत, बौद्धिक क्षमता त्यांची कमी काही ठिकाणी असण्याची शक्यता आहे. अशांना आवश्यक असलेली समुपदेशनाची आणि आधाराची यंत्रणा ही आपल्या समाजामध्ये उपलब्ध नाही. मानसिक आरोग्याविषयी आपल्याकडे अजून देखील खूप कलंकाच्या भावने बघितलं जातं. त्यामुळं थोडं
वेगळी एखादी व्यक्ती वागत असेल तर ती मानसोपचार तज्ञाकडे जात असेल तर आपल्याला लोक मनोरुग्ण म्हणतील का, किंवा अशा ह्याच्यातनं अनेकदा लोक उपचार घ्यायचे टाळतात आणि मग बाबा मुलांच्या नादी लागण्याची शक्यता त्याच्यामधून वाढते. त्यामुळे मानसिक आरोग्याच्या विषयी समाजात जनजागृती मोठ्या प्रमाणात होणं आणि त्याच्याविषयी असलेली कलंकाची भावना कमी होणं, त्याच्याविषयीच्या सुविधा या आता देखील आपल्याकडे खूप मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध आहेत. गावोगावी त्या स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध होणं हे देखील यासाठी अतिशय महत्वाचं आहे असं मला वाटतं. अशोक खरातचं जे प्रकरण झालेलं आहे त्यामध्ये म्हणजे त्या स्वरूपाचं जेव्हा प्रकरण असतं त्याच्यावर गुन्हे दाखल होतील. हा भाग आला हिदा. परंतु अशा प्रकारची अनेक मोठी प्रकरणं तुमच्या समोर यापूर्वी आलेली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं इतके वर्षाचं काम असताना कुठली ती प्रकरणं आहेत जी तुम्हाला आठवतात? मला वाटतं की खूप प्रकरण आहेत आणि आता देखील आपण बघायचं झालं तरी देखील पोलिसांनी पोलीस संचालकांच्याकडे जिल्हा पातळीवरती पोलीस अधीक्षकांच्याकडे अशा स्वरूपाची प्रकरणं दिलेली आहेत. जसं की गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये चुटकीवाले बाबा नावाचा एक बाबा आलेला होता आणि तो मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचं शोषण करताना पकडला गेला होता आणि त्याच्याविषयी कारवाई झाली, गुन्हा दाखल झाला, त्याला पकडले गेलं. आता गेल्या आठवड्यामध्ये एक पास्टर हा सांगलीमध्ये मोठा त्याचा कार्यक्रम आयोजित करून ज्याच्यामध्ये वेगवेगळे आजार बरे करण्याचा दावा करत होता. त्याच्या विरोधामध्ये आम्ही सगळी तक्रार केली आणि तो कार्यक्रम बंद झाला. पैशाचा पाऊस पाडतो असं सांगून हे आपल्याला हास्यास्पद वाटेल, पण पैशाचा पाऊस पाडतो असं सांगून फसवलं गेलं. महाराष्ट्रात गेल्या 12 वर्षामध्ये 15-20 पेक्षा जास्त प्रकरणं झालेली आहेत. नग्न पूजा, योनी पूजा जे प्रकरणामध्ये आपल्याला दिसून येतं त्या स्वरूपाची प्रकरणं आलेली आहेत. सोलापूरमध्ये मनोहर मामा नावाचा एक हिंदू बाबा होता, त्याला म्हणजे अनिसेच्या प्रयत्नांमधनं अटक झालेली होती, जो देखील महिलांना अशा प्रकारे शोषण करत होता. तर अशा अनेक प्रकरणांविषयी बोलता येऊ शकेल गेल्या काही वर्षात झालेल्या. जी प्रकरणं तुमच्याकडे प्रामुख्याने येतात, पोलीस स्टेशनच्या आधी येतात किंवा म्हणजे ज्यांना आधाराची गरज वाटते असे येतात, त्यानंतर पुढे काय काय होतं? तुमची हेल्पलाईन आहे का? त्याच्यावरती कशा पद्धतीने लोक कॉन्ट्रॅक्ट करतात हे मला थोडंसं जाणून घ्यायचंय. हो, अनिसेची हेल्पलाईन आहे ज्याच्याविषयी मी नंबर आपल्याला वाचून दाखवतो एका मिनिटात. पण हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जर असा अनुभव आपल्याला आला असला तर आपण मोकळेपणाने मदत पाहिजे. अनेक वेळेला लोक अशा परिस्थितीत मदत मागतात. दुसरी बाब त्याच्यामध्ये जो मागितली तरी तक्रार का तयार होते. त्यांच्या पोलिसांनी त्यांचं ते बघून घ्यावं. तर परिस्थितीमध्ये तक्रारदार असल्याशिवाय गुन्हा दाखल होऊ शकत नाही हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. तक्रार तयारी दाखवली तर त्याच्यासाठी आवश्यक असलेली सगळी मदत ही आम्ही पोलीस हे करू शकतात. परंतु तक्रारदाराने ज्याची फसवणूक झाली आहे ती व्यक्ती याच्यामध्ये सहभागी होणं हे अतिशय आवश्यक आहे. पोलिसांच्या मध्ये देखील दक्षता अधिकारी नावाची एक तरतूद आहे आपल्या कायद्यामध्ये, जिथे पोलीस अधिकारी प्रत्यक्षात स्वतः जाऊन अशा ठिकाणी माहिती घेऊ शकतो, चौकशी करू शकतो, लागलं तर केस देखील दाखल करू शकतो. पण अनेक वेळेला लोक पुढे येत नाहीत किंवा पुढे आले देखील तक्रार दाखल करायला तयार होत नाही, कारण आपण फसलो गेलोय हे समाजासमोर आलं तर आपली परिणामी होईल अशी त्यांना भीती वाटते. त्यामुळे लोकांनी न घाबरता पुढे यायला पाहिजे असं मला वाटतं. मी अनिसाची जी हेल्पलाईन आहे तिचे नंबर सांगतो. 99-22-0 488-32, 99-22-0 488-32 आणि 808-78-809 हे अनिसाच्या हेल्पलाईनचे नंबर आहेत. पूर्णपणे फ्री आहे, ज्याच्यावर गोपनीय ठेवली जाते सगळी माहिती. त्यामुळे आपल्यातल्या कोणालाही आपण आजूबाजूला असे अनुभव असतील तर त्यांनी नक्की संपर्क करावा. एक आणखी आपल्याला दिसून येतं की कायदा जरी
करण्यात आला तरी कायदा हे उत्तर असू शकत नाही. अर्थात कायद्याने त्या अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची एक मुभा असते. त्यामुळे त्यामध्ये काही मार्ग निघू शकतो. निदान पोलीस स्टेशनला कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून घेणं बंधनकारक होतं. पण अ, त्याची नियमांची चौकट बनवणं, अंमलबजावणीची चौकट बनवणं आणि आपण जर कन्व्हिक्शनचा रेट पाहिला यामध्ये, तर तो अतिशय कमी दिसून येतोय. म्हणजे एकंदर खटल्यांची संख्या जर 2000च्या आसपास असेल, तर 1 ते 2 मला आठवतात तेवढ्या केसेसच कन्व्हिक्ट झालेल्या आतापर्यंत माहिती आहेत. तुमच्याकडची माहिती कदाचित वेगळी असू शकेल. नाही, आपण म्हटलं ते खरं आहे. आमच्या माहितीत देखील एक दोन नाही, परंतु एक 15-20 या कायद्या अंतर्गत झालेली आहेत. आणि आपल्याकडे एक अडचण मोठी आहे की कुठलीही केस प्रत्यक्षात दाखल होणं, गुन्हा दाखल होणं, उभी राहणं आणि निकाल लागणं, याच्यामध्ये अनेक वेळा आपल्याकडे 7-8-10 वर्षाचा कालावधी जातो. त्यामुळे आता ज्या निकालाला यायला लागलेले केसेस आहेत त्या 7-8 वर्षांपूर्वी दाखल झालेल्या आहेत. आणि हा आपल्याकडूनच न्याय व्यवस्थेमध्ये असलेली दिरंगाई हा मोठी बाब आहे. पण त्याबरोबर तुम्ही म्हणता ते खरं आहे की कायद्याचे नियम देखील गेल्या 12 वर्षामध्ये जे तयार करणं आवश्यक होतं, ते नियम देखील अज्ञात राजकीय पक्षाचं सरकार असलं गेल्या 12 त्यांनी त्यात पुढाकार घेतलेला नाही. आता देखील खराब प्रकरण झाल्यानंतर आपण मागणी करतोय. आता त्याला जवळजवळ 8-10 दिवस होऊन गेले, तरी देखील राज्य शासनाने त्याच्या बाबतीत काही पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे आपल्याकडे एखादं असं प्रकरण झालं की त्याच्याविषयी चर्चा होते, पण त्याच्यानंतर मात्र त्याच्याविषयी काही कार्यवाही शासन करताना दिसत नाही. ही गंभीर बाब आहे आणि हे चित्र बदलणं आवश्यक आहे. तुम्ही इतके वर्ष यामध्ये काम करत आहात, तर मुळात कायदा करून घेताना सुद्धा बऱ्याच अडचणी आलेल्या होत्या. सातत्याने पाठपुरावा करावा लागला, तेव्हा तो कायदा अस्तित्वात आलेला आहे. ती थोडीशी लढाई कशी होती? तर खरं दाभोळकरांना जवळजवळ 20 पेक्षा जास्त वर्ष या कायद्यासाठी लढाई द्यायला लागली आणि खेदाची बाब अशी आहे की शेवटी त्यांचा खून झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कायदा अस्तित्वामध्ये आला. आणि त्या कालखंडामध्ये अ, राज्यात ज्या काही पक्षांची सरकार होती त्यांनी प्रत्यक्षामध्ये तोंडी शाहू फुले आंबेडकरांचं नाव मोठ्या प्रमाणात घेतलं, परंतु प्रत्यक्षात कायदा करताना मात्र टोकाची दिरंगाई केली. आज जे सत्तेमध्ये पक्ष आहेत त्यांनी त्या कालखंडात विरोधात असताना या कायद्याला टोकाचा विरोध केलेला होता. आणि आज खराब प्रकरणामध्ये त्याच कायद्याअंतर्गत ज्यावेळेला गुन्हा दाखल झालेला आहे त्यावेळेला ते त्याचं कौतुक करतात. तर राजकारण्यांच्या कडून याला होत असलेली दिरंगाई आणि त्यांचं या बोंधू बाबांची असलेलं सख्य, हे मला वाटतं त्याच्यातली एक सगळ्यात मोठी अडचणीची बाब आहे. आणि त्याचबरोबर समाजामध्ये देखील सुरुवातीपासून सातत्याने असा एक खोटा प्रचार करण्यात आला की हा एकाच धर्माच्या विरोधातला कायदा आहे. पण प्रत्यक्षात या कायद्याअंतर्गत सर्व धर्मीय बाबांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि सुरुवातीपासून अशी कधीही त्याचं नव्हतं की तो एका धर्मातल्या बंधुविषयी असावा. त्यामुळे जो अपप्रचार केला गेला त्याच्याविषयी ज्याची उत्तर आता गेल्या 12 वर्षामध्ये सगळ्यांच्या समोर आलेली आहे, तरी देखील तो अपप्रचार थांबलेला नाही. ही मला वाटतं एक गंभीर बाब आहे. त्याच्यावरती हा आक्षेप घेतला गेला की याच्यामुळे पूजा, कर्मकांड दैनंदिन जीवनात आपल्या श्रद्धेवरती घाला घातला जाईल, जो पण पूर्णपणे खोटा होता. कारण की गेल्या 12 वर्षात त्याच्या गैरवापराची एकही केस समोर आलेली नाहीये. एवढं सगळं असताना देखील अजूनही त्याच्याविषयी लोक मनामध्ये किंतु परंतु ठेवतात आणि त्यामधून ही दिरंगाई होते. तर ते मला वाटतं लवकरात लवकर आपण बाजूला ठेवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यामागे सगळी ताकद लावायला पाहिजे. एकतर या कायदा दाखल म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर शिक्षेची तरतूद किती आहे आणि साधारण काळ म्हणजे कारण आपल्याकडे प्रलंबित खटले राहणे हा प्रकार आहेच. पण किती वेळात निकाली निघणं अपेक्षित आहे तसं? आपल्याकडे अ, खरं सांगायचं तर 5, 7, 8, 10 वर्ष देखील लागतात अनेक वेळेला खटला लागायला, खटल्याचा निकाल लागायला. खरं म्हणजे पहिल्या 6 महिने वर्षभरामध्ये जास्तीत जास्त हे सगळे खटले निकाली लागायला पाहिजे. याच्यामध्ये मॅक्झिमम शिक्षा ही 7 वर्ष. त्याच्यामुळे
हा आपण लक्षात घ्यायला की हा सामाजिक बदलाचा कायदा हा अ, याचा मूळ उद्देश हे समाजामध्ये अंधश्रद्धांच्या अनुषंगाने बदल व्हावा यासाठीच आहे. जसं की डोमेस्टिक व्हायलन्स विरोधातला कायदा आहे, ड्रिंक अँड ड्राईव्ह विरोधातला कायदा आहे. हे मुळात सामाजिक स्वरूपाचे कायदे आहेत, ज्याच्यामध्ये लोकांना शिक्षा करणं हा उद्देश नाहीये. त्या निमित्ताने समाजामध्ये बदल व्हावा हा प्रमुख उद्देश असतो आणि त्या त्या पद्धतीनंच त्याची अंमलबजावणी होणार. अ, तुमच्याकडे ज्या ज्या प्रकारच्या केसेस येतात त्यामध्ये प्रामुख्याने कारणं काय आढळतात? कारण काय आहे, की काही एक कारणास्तव या महिला ज्या आहेत त्या तिथे जातात. त्यापैकी खूप कमी जणी अशा असू शकतात कारण त्यांना बदनामीची भीती असते, कुटुंबामधून बाहेर काढण्याची भीती असते आणि आपण आधी सुरुवातीला जसं म्हणालो तसं, की पुरुषाला दोष दिला जात नाही, तर त्या महिलेलाच दोषी ठरवलं जातं. अ, तुम्ही त्यांचं समुपदेशन करता का? कशा पद्धतीने काम करता? निश्चित त्यांचं समुपदेशन होणं हे अतिशय महत्वाची बाब आहे आणि आपण सुरुवातीपासून ती मागणी करतोय. आणि सध्या देखील मानस मित्र मैत्रिणींची टीम आहे. आम्ही आमच्याकडे येणाऱ्या सगळ्या केसेसना समुपदेशनाच्या सुविधा मोफत उपलब्ध करून देतो. कारण बघायची झाली तर आपल्या इथे मोठ्या प्रमाणात अ, आरोग्यविषयक असलेल्या अंधश्रद्धांमधून, आरोग्यविषयक प्रश्नांमधून लोक याला बळी पडतात. खास करून जे जुनाट स्वरूपाचे आजार असतात, जे सहजी बरे होत नाही, अनुवंशिक आजार असतात, कॅन्सर सारखे आजार, त्याच्याविषयी पटकन उपचार उपलब्ध नसतात, ज्याच्यात पूर्ण बरं होत नाही. अशा लोक हताश होऊन अशा गोष्टी किंवा नातेसंबंधांमधले प्रश्न असतात, लैंगिक नातेसंबंधातले प्रश्न असतात, ज्याच्याविषयी बोललं जात नाही समाजात. प्रेम, आकर्षण, एकतर्फी प्रेम अशा स्वरूपाच्या गोष्टी असतात किंवा दुस्वास स्पर्धा याचं वाईट व्हावं अशासाठीच्या गोष्टी असतात. तर नातेसंबंध आणि आरोग्य आणि तिसऱ्या बाजूला आर्थिक लाभ आपल्याला मिळावा, सत्ता मिळावी, अशा अनेक कारणांच्या लोक यामध्ये वळतात. एकतर खरात प्रकरणावर जर आपण पुन्हा आलो तर यामध्ये इतकी बडी नेते मंडळी आणि म्हणजे चक्क राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांचा राजीनामा झाला हा भाग आलाही पण त्या सुद्धा तिकडे जात होत्या आणि त्यांचे फोटो त्यांची पाद्यपूजा हे सगळं नेमकं कशातून होतं कारण मी तुम्हाला हा प्रश्न याच्या विचारण्याचं कारण असं की तुम्ही मानसोपचार तज्ज्ञ सुद्धा आहात. मी मला असं वाटतं की आपण सुरुवातीला जसं म्हटलं की राजकारणामध्ये लोक ही आपण लक्षात घ्यायला हवं, ते देखील एक अतिशय स्पर्धात्मक अशा स्वरूपाचं करिअर आहे आणि त्याच्यामध्ये अत्यंत टोकाची अनिश्चितता, तणाव या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु मोकळेपणाने आपल्याला ताण येतो हे मान्य करणं, समुपदेशनाची मदत घेणं, हे आपल्याकडे राजकारण्यांसारख्या व्यक्तींना कमीपणाचं वाटतं. मग त्यांना असे जबरी स्वरूपाचा दावा करणारे लोक आपले गुरु आहेत. हे स्वीकारणं आणि त्यांचा सल्ला घेणं हे तुलनेने सोपं वाटतं. दुसऱ्या बाजूला त्यांना मतदार जोडण्याची देखील त्याच्यामधून एक मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होते. कारण या बोंधू बाबा बुवांचे भक्त मोठ्या प्रमाणात असतात आणि ते भक्त आपोआपच या राजकीय नेत्यांचे मतदार होण्याची शक्यता त्याच्यामध्ये वाढते. आणि तिसऱ्या त्यांचे जे बेनामी आणि भ्रष्टाचाराचे व्यवसाय असतात त्याला या बाबाबुवांच्या माध्यमातून संरक्षण मिळतं. अशा तिन्ही पातळ्यांवर हे बोंधू बाबाबुवा आणि राजकारण्यांची युती झालेली आपल्याला दिसते. खेदाने आपल्याकडचे जे राजकारणी आहेत त्याचं धर्माचा राजकारणासाठी वापर करण्याकडचा कल हा गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. आणि धर्म आणि राजकारण याची ज्या पद्धतीची युती आपल्या समाजात झालेली आहे त्याच्यातून कशातही चिकित्सा करायची नाही किंवा धर्माच्या बाबतीत थोडी जरी चिकित्सा करायला गेलं कोणीतरी त्याला धर्मविरुद्ध ठरवायचं. या मानसिकतेचा प्रत्यक्षामध्ये परिणाम या राजकारण्यांची वरती होताना आपल्याला दिसतो आणि त्यामधून ते स्वतः देखील या सगळ्यामध्ये फसवणूक त्यांची झालेली आपल्याला दिसते. जेव्हा आपण जे म्हणतो आहोत जे खटले दाखल झाले जेव्हा अशा प्रकारचा एखादा खटला दाखल होतो किंवा गुन्हा दाखल होतो तेव्हा
त्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रसारित व्हावी माध्यमांव्यतिरिक्त सुद्धा, यासाठी काही उपाय केले पाहिजेत का? आणि ते काय उपाय तुम्हाला सुचतात? नाही, माहिती हे बाब आहे नक्की आणि ते करायलाच पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला आपल्याकडे या प्रकरणामध्ये असलेल्या महिलांचे व्हिडिओ लीक होणं आणि ते सोशल मीडियावरती फॉरवर्ड केले जाणं हे अतिशय आक्षेपार्ह आहे असं मला वाटतं. की पोलिसांकडून ज्या लोकांकडून आलेल्या आहे त्यावरती कारवाई होणं आवश्यक आहे. म्हणजे खराची प्रवृत्ती आहे त्याच स्वरूपाची ही प्रवृत्ती हे व्हिडिओ सर्क्युलेट करण्याचे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. याच्याविषयी जर समाजापर्यंत पोहोचायचं असेल तर एक महत्वाचा बाब आहे की केवळ या प्रकरणात मर्यादित होता कामा नये. पण सातत्याने याविषयी बोलायला पाहिजे कारण की हा सध्याच्या कालखंडात गंभीर बाब आहे आणि केवळ प्रचार करून उपयोग नाही तर ते आपल्या शिक्षण पद्धतीचा एक महत्वाचा भाग व्हायला पाहिजे. शाळा कॉलेजेसमध्ये मुलांनी अशा स्वरूपाचे बाबा प्रत्यक्षात नसतात. दैवी शक्ती नावाची कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही. आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींना आपल्या बुद्धीच्या माध्यमातूनच आपल्याला उत्तर शोधायला लागतात. या गोष्टी चीन सारख्या देशामध्ये शालेय अभ्यासक्रमात शिकवल्या जातात. ज्या आपल्याकडे शिकवायला काही हरकत नाहीये. तर नुसता सोशल मीडियाच्या प्रचारापलीकडे जाऊ शिक्षणामध्ये ही गोष्ट मध्यवर्ती व्हावी असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. कारण लहानपणापासून जर विवेक शक्ती जागृत केली नाही, प्रश्न विचारण्याची क्षमता जागृत केली नाही, तर मात्र अशा प्रकारचे भोंदू बाबा हे आपल्याला पदोपदी भेटतील आणि ते तुम्हाला फसवणूक जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने करतील. यामध्ये महिला, लहान मुलं आणि ज्याला अतिशय मोठी धेंड ज्यांना म्हणता येईल, की ज्यांना स्पर्धात्मक युगामध्ये टिकून राहण्यासाठी शॉर्टकट हवे असतात. स्वतःच्या कर्तृत्वावर कदाचित विश्वास नसतो. अशी सगळी मंडळी त्यांच्याकडे जातात. कधी-कधी असं असतं का अमितजी, की प्रत्येक जण संकटाच्या एका काळामध्ये जातो आणि तेव्हा तो आधार शोधायचा प्रयत्न करत असतो आणि त्या आधारासाठी तो अशा कुठल्यातरी प्रकाराची कास धरतो. त्याचा तो जो वीकनेस आहे, तो गृहीत धरून, तो लक्षात घेऊन ही मंडळी त्याला फसवतात. अगदी खरं आहे की बहुतांश लोक तणावाच्या खाली आयुष्याच्या अडचणीच्या परिस्थिती असतात आणि म्हणून तणावाच्या बाबतीमध्ये समुपदेशन देणारी यंत्रणा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणे हे याच्यावरती सकारात्मक असू शकतं. जसं अंधश्रद्धा निर्मूलन समिती मानस मैत्री नावाचा उपक्रम चालवते. म्हणजे आयुष्यात येणाऱ्या तणावांना स्वतःच्या बुद्धीच्या माध्यमातून उत्तर देऊ शकतो. आपला तणाव समजून घेऊ शकतो आणि शास्त्रीय पद्धतीनं त्याला सामोरं जाण्याचा उत्तर शोधू शकतो. हे समाजात मोठ्या प्रमाणात पसरवणं आवश्यक आहे. जेणेकरून तणावाच्या परिस्थितीमध्ये लोक अशा बोलू बाबा बोलण्यासारख्या गोष्टींना बळी पडणार नाही. तर महिलांनो लक्षात घ्या, तुम्ही जर हे बुलेटिन बघत असाल तर, की काही एक व्हिडिओज असे सुद्धा प्रसिद्ध झाले होते, की त्या भोंदू बाबाला महिलांनी अनेक प्रश्न विचारले, शंका विचारल्या आणि त्यामुळे ते उघड पडले असंही दिसून येतं. मुळात तुम्हाला जर एखादा अ, एखाद्या क्षणी आधाराची गरज वाटत असेल, ताणतणाव असतील, तर अशा कुठल्याही बाबा-बुवाकडे जाण्याच्या ऐवजी तुम्ही जर मानसोपचार तज्ञाकडे गेलात, आजूबाजूच्या चांगल्या सपोर्ट सिस्टीमची जर मदत घेतली, तर कदाचित अशा कुठल्यातरी जाळ्यामध्ये फसण्यापासून तुम्ही म्हणजे वाचू शकाल, अशी शक्यता आहे. त्यामुळे जी कुठली व्यक्ती असेल, जी तुम्हाला असे कुठलेतरी प्रकार करायला सांगते, जे बुद्धीला प्राथमिकदृष्ट्या सुद्धा पटत नाहीत, असे असतील तर त्या बाबावर मुळीच विश्वास ठेवू नका. कारण समाज जागृत झाल्याशिवाय हे जागोजागी टपलेले असे जे लांडगे आहेत, जे तुम्हाला तुमच्या मनोवृत्तीचा, तुमच्या मानसिक तणावाचा फायदा घेऊन तुम्हाला प्रत्येक पातळीवर फसवू शकतात. म्हणजे आर्थिकदृष्ट्या असेल किंवा आणखी सगळ्या दृष्टीने असेल ते फसवू शकतात. त्यांच्या नादी लागू नका. हा संदेश आम्हाला यामधून द्यायचा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे नंबर जे आहेत, जे क्रमांक आहेत, जे हमीदजींनी आपल्याला सांगितले, ते आम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा टाकणार आहोत. यामध्ये महिलांची बदनामी व्हावी ज्या प्रकारे सुरू झालेली आहे, ती सुद्धा अतिशय घृणास्पद अशी बाब आहे. कारण त्यामधून त्या एका
कुठल्या तरी अशा क्षणी की ज्या क्षणी त्यांना आधाराची गरज वाटली तेव्हा अशा ठिकाणी गेल्या आणि अडकल्या त्यामध्ये. तुम्हाला जर अशा प्रकारचे अनुभव आले, निश्चित वेळीच सावध व्हा आणि अशा कुठल्याही भोंदू बाबाला बळी पडू नका, कोणाच्याही आहारी जाऊ नका, अशी एक तुम्हाला विनंती या बुलेटिनच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत. आणि डॉक्टर हमीद, तुम्ही बोललात आमच्याशी मोकळेपणाने. अ, खूप खूप आभार. आपण या विषयावर बोलत राहू आणि लोकांसाठी आपल्याला बरंच काही यामध्ये प्रबोधन करणं गरजेचं आहे. तो आपला प्रयत्न राहील. तूर्तास मी आणि डॉक्टर हमीद आपली रजा घेतो. धन्यवाद.